नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अष्टविनायक गणपतीबद्दल। श्री गणेशाचे स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे। गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूपं भुरळ घालतात। संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती पाहायला मिळतात। इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत। मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या 8 मंदिरांमागे मोठा इतिहास आहे। गणरायाचा सर्वात मोठा उत्सव सुरू होत आहे। महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या 8 मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत। मुद्गल पुराणात तसेच इतर काही पुराणांमध्ये मंदिरांचे उल्लेख आढळतात। 8ही गणपती स्वयंभू आहेत। या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची देखील खूप श्रद्धा आहे। अष्टविनायकांमधील पहिला गणपती मयुरेश्वर। मयुरेश्वर हा मोरगावला असलेला गणपती अष्टविनायकातील पहिला गणपती आहे। हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे। या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे। त्याचमुळे त्याचं नाव मयुरेश्वर असं पडलं। गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे। या गणपतीला 3 डोळे असून डोळे आणि नाभीमध्ये हिरे बसवले आहेत। डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे। नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे। हे इथले वैशिष्ट्य आहे। मंदिराला असलेले 4 दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीकं मानली जातात। श्री सिद्धिविनायक सिद्धटेक। सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे। हा अष्टविनायकातील दुसरा गणपती। या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे। मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं। अनेक वर्ष हे युद्ध चाललं, पण विष्णूंना यश मिळत नव्हतं। तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करण्यास सांगितलं। त्यानंतर विष्णूंनी मधु आणि कैटभ राक्षसांना इथेच ठार केलं। म्हणूनच इथं विष्णूचंही मंदिर पाहायला मिळतं। सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे। हा उजव्या सोंडेचा गणपती आहे। श्री बल्लाळेश्वर। रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे। गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं। भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं। तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिले। पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचं गणपतीने सांगितलं। तोच हा पालीचा बल्लाळेश्वर। श्री वरदविनायक। रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील 4था गणपती आहे। हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं मानलं जातं। गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर रिद्धिसिद्धींच्या मूर्ती आहेत। त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते। मंदिराच्या 4ही बाजूंना 4 हत्ती आहेत। श्री चिंतामणी। पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे। मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे। गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे। डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत। मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणं फेडतं। सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना खूप भावतो।
माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण इथे आल्यानंतर होतं. रमाबाई पेशवे यांची समाधी देखील इथे आहे. श्री गिरिजात्मक गणपती. पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे. डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसंच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलंय. गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथे आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे. मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत. त्यापैकी 8व्या गुहेत गिरिजात्मकाचं मंदिर आहे. श्री विघ्नेश्वर गणपती. अष्टविनायकातील हा 7वा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर या गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नहर्ता असं नाव पडलं, अशी आख्यायिका सांगितली जाते. श्री महागणपती. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महागणपतीचं रूप इथे आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धिसिद्धी देखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं. यात गणपतीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व मंदिरांना स्वतंत्र असा इतिहास देखील आहे. तसंच काही पौराणिक कथा देखील यामागे जोडल्या गेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात. लवकरच सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पर्वाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला अष्टविनायकांची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.